नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे पुण्याचा ब्लॉग आहे. तर रिसेंटली मी पुण्याला जाऊन आलो, तर त्याच्यामुळे मला पूर्ण ब्लॉग शूट करता आला नाही. मी होईल माझ्या पद्धतीने ब्लॉग केला आहे मी. तर आय होप तुम्हाला आवडेल ते. तर आता न काय मी वेळ घालता तर तुम्हाला ते डायरेक्ट ब्लॉग दाखवल. ठीक आहे, ब्लॉग बघा. चला आता मित्रांनो स्टार्ट करू आपण. हे बघा मित्रांनो, पुण्यामध्ये जसं एंटर केलो आम्ही बस आय थिंक हे शिवाजीनगर असं वाटते मला. तर आम्ही जस्ट बघलो, बसमध्ये होतो आम्ही, तर निघालो. मस्त प्रवास घेतला, मस्त भारी वाटलं मित्रांनो. खरं तुम्हाला काय सांगू, कारण हे जे प्रवास होता ना ते एकदम असं भारी होता मित्रांनो. तर आम्ही जस्ट माझ्या भाऊच्या रूमच्या खाली गेलो. तर हे बघा, हे बघलं मी, हे बघू शकता तुम्ही. काय नाही, पिल्लू होतं सापाचं. तर आम्ही तिथे गेलो होतो. तर मी खाली गेलो बाहेर जरासं, त्यात बघलं मित्रांनो. मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मग आळंदीला जात होतो. हे बघलं मित्रांनो. कोणता एक मी गेलो नाही मधात, पण तुम्हाला मधात जाऊन दाखवलं मी नंतर. हे मित्रांनो मस्त ते ट्रेनचं, मी फर्स्ट टाईम ट्रेनमध्ये बसलो मित्रांनो. पायऱ्या बघल्यात असं दिमागात असं अरे बापरे म्हणलं, कुठं आलो काय नाही की. एकदम असं व्ह्यू असं मोठ्या विदेशात आल्यासारखं वाटलं होतं मला फर्स्ट टाईम. मग नंतर आम्ही मग त्या मेट्रो ट्रेनमध्ये मग तिकीट वगैरे काढू लागली ते सगळे, मग दिदी वगैरे. मग पप्पा ते बस ट्रेन ते बघू लागले, ट्रेनची वाट बघली. मग जस्ट 5-10 मिनिटांनी ट्रेन आली मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, ट्रेन यायली तिथून. पण ही ट्रेन जायची आहे, पण आम्हाला ही ट्रेन नाही आमची, पण आमची अजून दुसरी ट्रेन येणार होती. तर या साईडने येणार होती, कारण आम्हाला तिकडं जायचं होतं, मंडईला जायचं होतं. तर बस मग पप्पा मी दिदी चढलो मग गाडीत. मग बस मग बघला व्ह्यू वगैरे सगळं मस्त एकदम असं फुल पब्लिक होती मस्त तिथं अशी. मस्त VIP पब्लिक म्हणजे ज्याला तुमचं काहीच घेणं नाही मित्रांनो. आपापलं बसलेले शांत बसतो. आणि आम्ही किती 30-40 फुटावर होतो मित्रांनो. खरं सांगतो तर काय, एकदम वर होतं. आहे बघा, तुम्ही बघू शकता वरचा व्ह्यू कसा आहे ते. एकदम भारी वाटलं होतं मित्रांनो खरंच. मग नंतर आम्ही मग बस ते व्ह्यू ते बघण्यामध्ये जरासा टाईम गेला. मग नंतर पोचलो आम्ही, बस मंडईला पोचलो आम्ही. तर मग त्याच्यावर मग आम्ही वर चढायला लागलो. तर जसं आम्हाला कळालं की आम्ही 30-40 फुटाच्या वर होतो मित्रांनो. खाली होतो मित्रांनो, एकदम खालच्या लेवलला होतो. तर आम्ही वर, मग आम्ही 3 स्टेप चढलो माहिती आहे का, 3 पायऱ्या चढलो 3 वेळेस. मग जस्ट आम्ही मंडईला पोहोचलो. मग तिथं बसता व्ह्यू बघला. मग नंतर आम्ही दगडूशेठच्या इथं गेलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा तुळशीबाग, ही तुळशीबाग बघली आम्ही. दगडूशेठचं डेकोरेशन चालू होतं मित्रांनो त्या टायमाला. जस्ट मग पुढे आलो. मग ते व्ह्यू ते बघण्यात जरासं ओल्ड स्कूल. मग आम्ही लाल महलमध्ये गेलो मित्रांनो, एंटर केलं. मग त्याच्यानंतर लाल महल ते बघला, व्ह्यू ते बघले, मस्त फोटो वगैरे सगळे काढले. मस्त ते व्ह्यू मस्त असं जरासं ऐतिहासिक बघणं जरा असं भारी वाटलं. मग मित्रांनो मग आम्ही नंतर थोड्या त्या समोर गेल्यावर आम्ही शनिवारवाड्यामध्ये आलो मित्रांनो. बघू शकता शनिवारवाडा किती मोठा मित्रांनो, खरंच तेवढा मोठा होता ना. हे कॅटी हे बघली आम्ही, मस्त वाटलं ते. हे पूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो, याचा पूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आय होप काही मिस्टेक असतील, पण छोटा भाऊ म्हणून जरासं ॲडजस्ट करा, कारण मी पुढच्या वेळेस याच्याहून चांगला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच ब्लॉग येत राहतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू. काळजी घ्या, आई बापाची काळजी घ्या. ठीक आहे, बाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.